जय हिंद मित्रांनो, तुम्ही कधी मोहित शर्मा हे नाव ऐकलंय का? काही जणांनी ऐकलं असेल किंवा काही जणांनी ऐकलं नसेल. तर मी आज मोहित शर्मांबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यांनी कशा प्रकारे वेशभूषा बदलून कशा प्रकारे आतंकवाद्यांना ठार केलं होतं हे मी त्यांचे धाडसी ऑपरेशन तुम्हाला सांगणार आहे. मोहित शर्मा हे पॅराशूटच्या फर्स्ट बटालियन मधील मेजर रँकवर होते. त्यांना आतंकवादी कॅम्पची माहिती काढायची होती आणि ते माहिती काढण्याच्या वेळेस त्यांना म्हणजे भरपूर अडचणी आल्या. जसं की त्यांना पूर्ण माहिती भेटत नव्हती की कुठे कॅम्प आहे, काय आहे, आतंकवादी कॅम्प आहे. त्या कॅम्पमध्ये जाण्यासाठी त्यांनी वेशभूषा बदलली. वाढलेली दाढी, केस, बोलण्याची उर्दू भाषा पाहून कुणालाही सहज वाटेल की हा आतंकवादीच आहे, अशा प्रकारे त्यांनी वेशभूषा केली होती. त्यांचे नाव देखील इफ्तिकार असं ठेवले होते. हिजबुल मुजाहिदीन या आतंकवादी कॅम्प बद्दल त्यांना माहिती भेटली. हिजबुल मुजाहिदीन के 3 आतंकवादी गिरफ्तार. आणि ती माहिती भेटल्याबरोबरच त्यांनी तुरारा नावाच्या आतंकवाद्याला आणि त्याच्या साथी आतंकवाद्यांना सर्वांना सांगितलं की तुम्हाला प्लॅन सांगतो. आणि त्यांनी प्लॅन सांगितला असा की इंडियन आर्मीचा एक कॅम्प आहे, त्या कॅम्पवरती आपल्याला हल्ला करायचा. तर पहिल्यांदा त्या आतंकवाद्यांना थोडासा डाऊट आला, परंतु आर्मी कॅम्पचे हुबेहूब मॅप दाखवल्यानंतर त्यांचा प्लॅन सांगितल्यानंतर आतंकवाद्यांना विश्वास बसला की ह्याला म्हणजे जे मोहित शर्मा आहेत त्यांना बदला घ्यायचा आहे कोणत्या तरी गोष्टीचा. पण हा प्लॅन खोटा होता. हा प्लॅन खरं तर केला होता आतंकवाद्यांना पकडण्यासाठी. हिजबुल मुजाहिदीन कॅम्पमध्ये ते बरेच दिवस राहिले. त्याचबरोबर तिथील गोपनीय माहिती असेल, बहुतांशी माहिती त्यांनी तिथली काढली आणि तिथून इंडियन आर्मीला सांगितली कशा प्रकारे तिथला कॅम्प आहे, किती त्या कॅम्पमध्ये लोक काम करतायत, दोन कोणते आहेत त्यांच्याकडे आणि ते कधी कधी हल्ला करतायत. तर जो त्यांनी प्लॅन सांगितलेला आतंकवाद्यांना, तो त्या आतंकवाद्याचा प्लॅन एक्झिक्यूट करणार होते. एक्झिक्यूट करायच्या आदल्या दिवशी रात्री तुरारा आणि त्याचे काही साथी आतंकवादी आणि मोहित शर्मा म्हणजे इफ्तिकार हे चौघजण असे चहा पिण्यासाठी बसले होते. आणि चहा पित असतानाच तुराराने प्रश्न केला मोहित शर्मांना की तुम्ही कुठून आलात किंवा काय करत होता अगोदर. कारण हा अगोदर त्यांना म्हणजे कुठल्याच आतंकवाद्यांना माहित नव्हतं की ते काय करत होते. मग तुराराने प्रश्न केला की तुम्ही काय करत होता आणि कुठून आलात. तसंच मग त्याच वेळेला मोहित शर्मा 2 पाऊल मागे आले आणि त्यांच्या हातामध्ये चहा होता आणि दुसऱ्या हातामध्ये AK-47 होती. चहा त्यांनी खाली फेकला आणि ते म्हणले की जर माझ्यावर विश्वास नसेल तर मला गोळी घाला. त्याच मिनिटाला गोळीचा आवाज आला, परंतु ती गोळी मोहित शर्माला लागली नव्हती. तर मोहित शर्माने तुरारा आणि त्याच्या साथीदारांना तिथेच ठार केलं. तर अशा प्रकारे त्यांनी वेशभूषा बदलून हे ऑपरेशन पार पाडले. परंतु दुसऱ्या ऑपरेशनच्या वेळी जे घडायला नको होतं तेच घडलं. कुपवाडामधील हापरुटा जंगलामध्ये काही आतंकवादी आलेत असं त्यांना समजलं आणि ते समजल्यानंतर त्यांची टीम आणि ते कुपवाडा जंगलामध्ये गेले. त्या जंगलामध्ये गेल्यानंतर त्यांना आतंकवादी दिसले. त्यांचा त्यांनी पाठलाग केला. पण पाठलाग करण्याच्या वेळी त्यांच्या बरोबर असलेल्या 3 जवानांना मारण्यात आलं. म्हणजे आतंकवाद्यांनी त्यांना ठार केलं 3 जवानांना. मोहित शर्मा आणि त्यांच्याबरोबर अजून 1-2 जवान होते आणि ते त्यावेळेला चकमक झाला. पण त्या चकमकीतच मोहित शर्माच्या छातीवर गोळी लागली. परंतु त्यांनी न घाबरता छातीवर गोळी लागलेली असून सुद्धा त्यांनी तेथील 4 आतंकवाद्यांना ठार केलं. छातीत गोळी लागल्यामुळे त्याच दिवशी म्हणजे 21 मार्च 2001 रोजी त्यांना वीरमरण आलं. त्यांच्या धाडसी कार्याबद्दल त्यांना वीर चक्राने अंतकृत करण्यात आले. खरंच त्यांच्या कार्याला चला.